नार्वे देशात नोकरी रोजगारानिमित्त गेलेल्या मराठी माणसांनी महाराष्ट्र मंडळ स्तवांगराची स्थापना करून त्यामार्फत विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांमधून मराठी संस्कृतीचे नार्वे येथील लोकांना ओळख करून दिली। नार्वे देशात नोकरी रोजगारानिमित्त गेलेल्या महाराष्ट्रीयन मराठी व्यक्तींनी एकत्र येऊन महाराष्ट्र मंडळ स्तवांगराची स्थापना केली आहे। त्यामार्फत विविध महाराष्ट्रीयन सण उत्सव साजरे करणं, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवणं आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रीयन मराठी संस्कृतीची नार्वेकरांना ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे। या उपक्रमांमध्ये नार्वेकरांनाही सहभागी करून घेतलं जात आहे। अलीकडेच महाराष्ट्र मंडळाने नार्वेमध्ये गणेशोत्सव आणि दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला। त्याचे व्हिडिओ मंडळाच्या काही सदस्यांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलकडे पाठवले असून या मंडळाचे उपक्रम बातमी रूपाने प्रसारित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। असाच त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमांचा नजराणा आम्ही मी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी दाखवणार आहोत। त्याचा दिनांक आणि वेळेची माहिती मी महाराष्ट्र चॅनलवरून देण्यात येईल। 2005 आणि नंतरच्या काळात नार्वेतील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननाच्या उद्योगामध्ये भारतीय तरुण विशेषतः मराठी जणांची संख्या वाढली। पूर्वी भारतीय मंडळ अस्तित्वात होतं, पण मराठमोळे सण साजरी करण्यासाठी आणि लहान लहानांना संस्कृतीची ओळख होण्यासाठी 2012च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र मंडळ स्तवांगरची स्थापना करण्यात आली। दरवर्षी गुढीपाडवा, गणेशोत्सव, कोजागिरी आणि दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। त्यामध्ये लहान मोठ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असतो। या शहरात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननाच्या उद्योगामुळे इतर देशातील लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात। स्थानिक नगरपालिकेच्या पुढाकाराने इतर देशातील संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून प्रत्येक शनिवारी एक परदेशातील प्रतिभोजनाचा कार्यक्रम साजरा केला जातो। महाराष्ट्र मंडळाने यामध्ये 5 डिसेंबर 2015ला भाग घेऊन अनेक भारतीय तसेच अस्सल मराठमोळे पदार्थाची चव स्थानिक जनतेला दिली। महाराष्ट्र मंडळातील स्वयंसेवकांच्या अपार मेहनतीमुळे आणि सांघिक कामगिरीमुळे 5 डिसेंबर 2015 रोजी लॉर्ड स्केचचा कार्यक्रम यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पडला। या कार्यक्रमाला 200च्या वर भारतीय पाहुण्यांची हजेरी लावली आणि आपण तयार केलेले खाद्यपदार्थ 2 तासांच्या आतच विकले गेले। भारतातील दुष्काळामुळे 1995 पासून आजपर्यंत अंदाजे 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि दुर्दैवाने महाराष्ट्रात या घटना सर्वाधिक घडल्यात। एक राज्य म्हणून आणि तिथले रहिवासी म्हणून आपण सर्वांना ही एक लांछनास्पद गोष्ट आहे। या सर्व घटनांकडे एक बातमी म्हणून शंडासारखे न बघता अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनसपुरे यांनी नाम ही स्वयंसेवी संस्था सुरू केली, जी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 15,000 रुपये तात्काळ मदत देऊ करते। या अशा चळवळीमध्ये महाराष्ट्र मंडळ स्तवांगरने आपले कर्तव्य आणि सामाजिक जबाबदारी म्हणून यात उडी घेऊन खारीचा वाटा उचलण्याचा पण केलाय। या पदार्थाच्या विक्रीतून झालेला नफा तसेच अनेक सभासदांनी काढलेल्या वर्गणीतून अंदाजे 3.5 लाख रुपये आधी ठरल्याप्रमाणे ही सर्व रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम या स्वयंसेवी संस्थेला देण्यात आली। अशा या महाराष्ट्र मंडळानं मी महाराष्ट्र चॅनलच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्यात। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। नमस्कार, आम्ही महाराष्ट्र मंडळ स्तवांगर नॉर्वे तर्फे मी महाराष्ट्र न्यूजचे हार्दिक आभार मानतो। त्याने आमचा दिवाळीचा कार्यक्रम कव्हर केला। मी महाराष्ट्राच्या पुढील उपक्रमांसाठी आमच्या महाराष्ट्र मंडळ स्तवांगर नॉर्वे तर्फे खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार मंडळी, हॅपी दिवाळी अँड हॅपी न्यू इयर। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे चंद्रशेखर पाटील, जे आमचे खूप जुने मित्र आहेत आणि खूप 2-3 वर्षापासून ते सतत आम्हाला विचारतात की इथली दिवाळी कशी साजरी होते। तर खूप दिवसांनी हा योग आलेला आहे की स्तवांगरची दिवाळी आम्ही कल्चरल प्रोग्राम याचे व्हिडिओ ह्यावेळेस तुम्हाला थोडासा उशीर होणारच आहे, नाहीतरी पण पाठवतोय खरं, आणि तुम्हाला समजेलच आम्ही कशी दिवाळी साजरी करतोय। पण मी महाराष्ट्र न्यूज चॅनल हे खूप चांगलं काम करत आहे, लोकांपर्यंत खूप चांगल्या बातम्या पोहोचवत आहेत। आम्ही नेहमी त्यांना इथून फॉलो करतो। गुड लक टू यू, आणि पाहत आता स्तवांगर नॉर्वेची दिवाळी कशी साजरी होते ते। शक्ती दे, मुक्ती दे,
आँखों से तेरे सच सभी